नमस्कार महाराष्ट्र, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। मंत्रिमंडळ निर्णय याबाबत आहे। राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क 5,000 ते 8,500 पर्यंतची वाढ झालेली आहे। तर कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झालेली आहे या संबंधाने हे संपूर्ण वृत्त आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। परत आपला चॅनल लवकरच 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडत आहे, तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। अख्खा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपली व्हिडिओज पाहतात आणि विश्वासामुळेच आपण इतक्या पुढे जाऊ शकता। तर धन्यवाद। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधू भगिनींनो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगारांमध्ये चक्क 5,000 ते 8,500 रुपयापर्यंत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। तर कोणाच्या? तर बघा, आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 5,000 रुपयाची मोठी वाढ। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांच्या कामाच्या व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन याचा विचार करून सदर आशा स्वयंसेविकाच्या मानधनात चक्क 5,000 रुपयांची भरीव वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर वाढीव पगार माहे 2000 नोव्हेंबर 23 पासून फरकासह देण्यात येणार आहे। यामुळे राज्य शासनावर 961.8 कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च येणार असून सदर वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे। पोलीस पाटलाच्या पगारात वाढ झाली आहे। आपण पोलीस पाटील हे पद पाहिले असता बिनपगारी व फुल अधिकारी अशी ख्याती असणारे पद होते, परंतु आता सदर पोलीस पाटलांच्या पगारवाढीसह त्यांच्या कर्तव्य तसेच जबाबदाऱ्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली असल्याने सदर पोलीस पाटलाच्या मानधनामध्ये चक्क 8,500 रुपये इतकी वाढ झाल्याने आता पोलीस पाटलांना दरमहा 15,000 रुपये इतका मासिक पगार मिळणार आहे। या निर्णयामुळे सध्या राज्य शासनात अस्तित्वात असणाऱ्या तब्बल 38,725 पोलीस पाटील पदांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे। याकरिता येणारे वाढीव 394.99 लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे पोलीस पाटील यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे। सध्या मिळणारे 6,500 रुपये मानधन पोलीस पाटलांना परवडणारे नसल्याने दरमहा 15,000 रुपये इतके मानधन देण्यात आलेले आहे। वैद्यकीय अध्यापकांच्या पगारात वाढ। महाराष्ट्र शासनात सेवेतील वैद्यकीय तसेच दंत व आयुर्वेदिक महाविद्यालयातील कार्यरत मानसेवा अध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय 13 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदर निर्णयानुसार प्राध्यापकांना 30,000 रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000 रुपये एवढे मानधन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर एकंदरीत काय मित्र हो, ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणे फार गरजेचे होते, कारण सामान्य जीवनमान जगता यावे याकरिता त्यांना मिळणारी राशी फार कमी होती असं मला वाटते। तर तुम्हाला काय वाटते, हा निर्णय सरकारचा योग्य की अयोग्य तुम्ही कमेंट करून नक्की लिहा। जास्तीत जास्त अशा स्थायींना आणि पोलीस पाटलांना हा व्हिडिओ कशा रीतीने पोहोचेल याकरिता ही जबाबदारी तुमची आहे। माझी जबाबदारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची होती, आता तुमची जबाबदारी हा व्हिडिओ जास्तीत जास्त संबंधितांपर्यंत पोहोचवण्याची आहे। तर 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण लवकरच पार पाडणार आहोत। या आशेसह महाराष्ट्रातून मिळालेले या विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। जय महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रवीण यादव।